तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की काही दिवसापूर्वीच म्हाडाच्या पुणे मंडळाकडून प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य अंतर्गत 295 घरे उपलब्ध केलेली आहेत. पुण्यातील पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये दोन्ही महानगरपालिका हद्दीत घरे उपलब्ध केलेली आहेत. आणि त्यासाठी जे काही ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया आहे ती 13 मे 2026 पासून सुरू केली जाणार आहे किंवा आतापर्यंत झालेली असेल. नक्की यातील वेगवेगळे प्रकल्प आपण व्हिजिट करतोय आणि आजही आपण एका दुडुळगाव येथील विजन स्पॅशिओ प्रकल्पाला व्हिजिट करत आहोत. मित्रांनो, आता आपण आहोत मोशी आळंदी रोडवरती आणि आपण आळंदीकडे जात आहोत. आळंदीकडे जाताना दुडुळगावच्या थोडं पुढे दुडुळगावच्या तिथेच एक पुणेरी स्वीट कॉर्नर आहे, तिथून आपल्याला राईट घ्यायचा आहे. राईट घेतलं तर आतमध्ये थोडा रस्ता आहे, थोडा म्हणजे छोटा रस्ता आहे, पण तुम्ही तिथून पुढे जायचं आहे. त्या रस्त्याने पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा एक लेफ्ट घ्यायचा आहे. आता हा परिसर दाखवण्याचा उद्देश हाच आहे मित्रांनो की तुम्हाला आजूबाजूच्या परिसराचा एक अंदाज येईल की नेमका तो प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे तो. तर समोर गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता की आपल्याला समोरून एक राईट आहे, कारण इथे बरेच प्रकल्प आहेत, दुसरे खाजगी विकासकांचे सुद्धा खूप प्रकल्प आहेत आणि रस्त्याची वगैरे कामं सुद्धा सुरू आहेत. तर इथे आल्यानंतर समोर तुम्ही पहा मित्रांनो, इथून हे जे काय दिसतंय बाबूजी ट्रेडर्स, तिथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. लेफ्ट घेतल्यानंतर डावीकडे वळल्यानंतर आपण सरळ या रस्त्याने पुढे जायचं आहे आणि पुढे गेल्यानंतर थोड्याच अंतरावरती तुम्हाला जे अंडर कन्स्ट्रक्शन प्रकल्प दिसतोय डाव्या साईडला, तिथून पुढे जो काही प्रकल्प आहे मित्रांनो तोच आहे विजन स्पॅशिओ दुडुळगावचा पॅशिओ विजन तोच प्रकल्प आहे या ठिकाणी. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची इमारत आहे. बाहेरून तुम्हाला इमारत दाखवण्याचा प्रयत्न करतो. अंदाज नक्की की हा प्रकल्प हा सगळा प्रायव्हेट बिल्डरांचा प्रकल्प आहे मित्रांनो. याच्या शेवटी जी काही विंग आहे त्या विंग मध्ये म्हाडाची घरे उपलब्ध केलेली आहेत. प्रायव्हेट बिल्डरांचा प्रकल्प हा 2 BHK चा आहे, 3 BHK चा आहे आणि म्हाडाचा हा 1 BHK चा प्रकल्प आहे. म्हणजे ही जी शेवटचा जो एंट्रन्स दिसतो मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो, ही जी इमारत आहे म्हणजे एंट्रन्स गेट पासून ह्याच इमारतीमध्ये म्हाडाची घरे उपलब्ध केलेली आहेत. पाहू शकता तुम्ही नक्की तुम्हाला हा बिल्डिंग कशी आहे, परिसर कसा आहे याचा अंदाज नक्कीच आलेला. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वीच म्हाडाच्या पुणे मंडळाकडून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही योजना जाहीर केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत 295 घरे ही पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे. त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील घरे आणि पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील घरे अशी 2 प्रकारची घरे या ठिकाणी उपलब्ध आहेत. अनेकांनी कमेंट्स केल्या मित्रांनो की ज्या ज्या ठिकाणी घरे उपलब्ध आहेत त्या ठिकाणी तुम्ही जा, साईट व्हिजिट करा, सॅम्पल फ्लेअर दाखवा, आजूबाजूची लोकॅलिटी कशी आहे, एकंदरीत परिसर कसा आहे, हे सगळे कमेंट्स आतापर्यंत आलेले आहेत. आणि आज आपण आलो मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 776 विजन स्पॅशिओ दुडुळगाव या ठिकाणी. आज आपण या दुडुळगावच्या स्पॅशिओ विजन या प्रकल्पाचा सविस्तर आढावा पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आता मी ज्या ठिकाणी उभा मित्रांनो तोच आहे विजन स्पॅशिओ. मागे तुम्ही पाहू शकता हाच प्रकल्प आहे ज्या ठिकाणी म्हाडाची घरे उपलब्ध केलेली आहेत. आणि या प्रकल्पाच्या आतमध्ये तुम्हाला घेऊन जाणार आहे. नेमका आतमध्ये आपल्याला काय माहिती मिळते, म्हणजे सॅम्पल फ्लेअर आहे का किंवा पार्किंग आहे का किंवा गॅस, हे सगळं तुम्हाला व्यवस्थित मी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. चला तर मी तुम्हाला आता घेऊन जातो प्रकल्पाच्या आतमध्ये आणि दाखवतो हा प्रकल्प नेमकं कसा आहे तो. चला तर. जसं मी सांगितलं मित्रांनो की आजूबाजूला रस्त्याची कामं वगैरे सुरू आहेत. अजून जसं डीपी प्लॅननुसार जे काही प्रकल्प आहेत ते सुरू आहेत. बघा इथे पॅशिओ विजनचा हा मेन एंट्रन्स आहे आणि हीच ती विंग आहे ज्या ठिकाणी म्हाडाची घरे उपलब्ध आहेत विथ बाल्कनी, म्हणजे बाल्कनी सुद्धा देण्यात आलेली आहे. पार्किंग पहा तुम्ही, म्हाडासाठी माझ्या मते 5 ते 6 पार्किंग सुद्धा या ठिकाणी अलॉट केलेले आहेत. फक्त म्हाडासाठी पार्किंग आहेत मित्रांनो या ठिकाणी आणि बाकी सगळी प्रायव्हेट बिल्डरांची पार्किंग आहे. ई विंग मध्ये म्हाडाची घरे उपलब्ध आहेत. लक्षात घ्या, ई विंग जे काय आहे तिथेही म्हाडाची घरे उपलब्ध आहेत. आता पाहूया नेमकं म्हाडाच्या घरांचा तपशील कसा आहे. स्कीम कोड क्रमांक आहे मित्रांनो 793 विजन स्पॅशिओ दुडुळगाव या ठिकाणी 1 BHK ची घरे उपलब्ध केलेली आहेत. गट क्रमांक 179. कॅटेगरी मित्रांनो जनरल पब्लिक. बिल्डअप एरिया 65.88 स्क्वेअर मीटर. कार्पेट एरिया 37.69 ते 39.88 स्क्वेअर मीटर. किंमत आहे मित्रांनो 21,92,300. EMD भरायची आहे 20,000 रुपये आणि टोटल एकूण उपलब्ध घरे 4. रेरा क्रमांक देण्यात आलेला नाहीये कारण या ठिकाणी घरे ही तयार आहेत, रेडी टू मूव्ह आहेत. सगळी घरे मित्रांनो जनरल पब्लिक अर्थातच सर्वसामान्य जनता या प्रवर्गासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आता प्रकल्पापासून अंतर पहा, 3 किलोमीटर आहे. PMPL आळंदी बस स्टँड जे काही आहे तिथून 3 किलोमीटर अंतर हा प्रकल्प आहे. एमपी थिएटर फॉर टेनंट्स अँड इव्हेंट्स. आता एमपी थिएटर ते तुम्हाला म्हाडासाठी आहे का नाही नक्की सांगता येणार नाही, पण तिथे सगळी कॉमनच आहे असं एरिया, तो काही वेगळा नाहीये. अर्थक्वेक रेजिडेन्स RCC स्ट्रक्चर आहे. 1.5 किलोमीटर आहे मित्रांनो डीमार्ट, आळंदीच्या डीमार्ट पासून आणि 5.5 किलोमीटर आहे चिंबळी फाट्यापासून. मल्टीपर्पज आणि बास्केटबॉल कोर्ट, योगा झोन, रिलॅक्सेशन अँड वेलनेस सेंटर सुद्धा आहे. ग्रेनाइट
किचन आणि प्लॅटफॉर्म स्टील सिंक देण्यात आलेला आहे. घरं खूप सुंदर आहेत मित्रांनो, पण त्या ठिकाणी आपल्याला घरं बघायला मिळाली, पण आपल्याला व्हिडिओ बनवता आला नाही, पण घरं व्यवस्थित आहेत. आता नेमकं तिथून मी बाल्कनीतून तुम्हाला व्ह्यू सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण आता मार्केट व्हॅल्यू काय आहे हा अनेकांना प्रश्न पडलेला असेल. लक्षात घ्या, या ठिकाणी प्रायव्हेट बिल्डरांची 2 BHK ची घरे उपलब्ध आहेत. म्हणजे 2 BHK आणि 3 BHK. 1 BHK ची फक्त म्हाडाची घरे आहेत मित्रांनो. या ठिकाणी विजन पॅशेजचं तुम्ही जर मार्केट व्हॅल्यू पाहिला तर हाऊसिंग.com वरती, तर 39.89 लाखाला ही 2 BHK ची घरे विकली जात आहेत आणि 59.50 लाखाला म्हणजे 59.5 लाखाला या ठिकाणी 3 BHK ची घरे ही विकली जात आहेत. सध्याचं जे काय मार्केटिंग व्हॅल्यू आहे ती जवळजवळ 40 लाख रुपये तुम्हाला 2 BHK ची आहेत. म्हणून तुम्ही 1 लाखाचं 1 BHK ची कुठलीच माहिती देण्यात आलेली नाही, कारण ते विक्रीसाठी नाहीत, फक्त म्हाडाची घरेच 1 BHK असल्यामुळं तो आपल्याला अंदाज लावता आला नाही किती असतील. पण इथे तुम्ही पाहू शकता की जे काही म्हाडाची किंमत दिलेली आहे, तुम्ही पहा 21,92,000 अशी म्हाडाची कॉस्टिंग आहे, म्हणजे जवळजवळ 22 लाखाला ही घरे उपलब्ध आहेत. याच्यामध्ये ऍडिशनल तुम्हाला इतर जे काही चार्जेस आहे मित्रांनो 3 ते 4 लाख रुपये चार्जेस लागू शकतात. साधारणतः म्हणजे 3 ते 4 लाख मी अंदाज सांगते, पण तरी पण तुम्ही पार्किंग असेल अवेलेबल किंवा इतर अमेनिटीज असतील त्याचे पकडून जर तुम्हाला टोटल कॉस्टिंग गेली तर 26-27 लाखापर्यंत ही नक्कीच जाऊ शकते. आता ईचा तुम्ही पहा, ई विंग मध्ये एंट्रन्स आहे मित्रांनो, ही आहे ई विंग मध्ये म्हाडाची घरे आहेत. तुम्ही एंट्री केल्यानंतर अशा प्रकारचा पॅसेज आहे जो एंट्रन्स आहे. मेन एंट्री आहे, म्हाडाची वेगळी एंट्री आहे इथे तुम्ही पाहू शकता. आतमध्ये आल्यानंतर पहिली एंट्री म्हाडाचीच आहे. इकडे एका बाजूला स्टेअरकेस आहेत, स्टेअरकेसच्या बाजूलाच लिफ्ट आहे. एक लिफ्ट आहे मित्रांनो, कारण फक्त 7 मजल्याची इमारत असल्यामुळे एक लिफ्ट इनफ आहे त्या प्रकल्पासाठी. स्पॅशिओ व्हिजन असं त्या प्रकल्पाचं नाव आहे. ई विंग मध्ये म्हाडाची घरे आहेत मित्रांनो. आता इथे बरेच घरे तुम्ही पाहू शकता, 5 घरे इथे रिकामी दिसत आहेत, पण 4च घरांची लॉटरी काढलेली आहे आणि हा आहे त्या पॅसेज जो 2 घरांच्या मध्ये पॅसेज देण्यात आलेला आहे. आता आम्ही एका बाल्कनीत तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. तुम्हाला अंदाज येईल की आजूबाजूचा परिसर कसा आहे, तो म्हणजे कशा प्रकारची डेव्हलपमेंट आहे, कशा प्रकारचे आजूबाजूचा प्रकल्प आहेत, कशा प्रकारे प्रायव्हेट बिल्डरांचे इतर प्रकल्प या ठिकाणी येत आहेत, हे एक अंदाज नक्कीच तुम्हाला येऊ शकतो. तर एकंदरीत हा जो काही प्रकल्प आहे या ठिकाणी सॅम्पल तर आपण प्रॉपरली दाखवू शकणार नाहीये, तशी परवानगी नाहीये सोसायटीची, परंतु नक्कीच तुम्हाला आजूबाजूचा जो हे आहे परिसर आहे तो नक्कीच तुम्हाला समजलेला आज आपण स्कीम कोड क्रमांक 793 स्पॅशिओ व्हिजन दुडुगाव येथील प्रकल्पाचा सविस्तर आढावा पाहिलेला आहे. पुढील भागात आपण नवीन ठिकाणी जाऊन तेथील प्रकल्पाचा संपूर्ण आढावा घेऊन येणार आहोत. महत्वाची सूचना मित्रांनो, खूप ऊन पडत आहे, खूप म्हणजे गरमी होते, खूप आम्हाला सुद्धा जाणवते की खूप उन्हाचा पण तडाखा आहे, तरी सुद्धा आपल्याला उन्हामध्ये सुद्धा काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणून तुम्ही सुद्धा उन्हामध्ये बाहेर पडताना योग्य ती काळजी घ्या. तुम्हाला कॅप वापरा, तुम्हाला जसं बाहेर जाताना टायमिंग ठरवा, सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस तुम्ही जास्तीत जास्त बाहेर पडण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून उष्माघात किंवा उन्हाळ्यापासून तुमचं संरक्षण होऊ शकतं. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.